सर्व व्रतांमधलं श्रेष्ठ असं व्रत म्हणजे हरतालिका तृतीया. हरतालिका तृतीयेला आवर्जून सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका स्त्रिया हा उपवास करत असतात. जसं ग्रहांमधला सूर्य श्रेष्ठ, नक्षत्रांमधला चंद्र श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, तसं सर्व व्रतांमधलं श्रेष्ठ असं व्रत आहे हरतालिका तृतीया. कमी कष्ट आणि जास्त फळ देणारं हे व्रत असून सौभाग्य वृद्धीसाठी, चांगला नवरा मिळण्यासाठी, घरामध्ये शांती नांदण्यासाठी हे व्रत केलं जातं. कोणतंही व्रत करताना बघा आपल्यामधली एक पॉझिटिव्हिटी वाढत असते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनाचा निग्रह या उपवासामुळे वाढत असतो. उपवास म्हणजे काय? आपल्या मनावर नियंत्रण मिळवून देणारा उपवास, भगवंताच्या सानिध्यामध्ये रममाण होणारा उपवास. भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी पार्वती देवीने हा उपवास केलेला. 64 वर्ष फक्त झाडांची पिकलेली पानं खाऊन ती राहिली. रुईच्या पानाला चाटून तिने हा उपवास सोडलेला. आणि म्हणून हरतालिका व्रत करताना देवीला आपण पत्री वाहत असतो. सखी आणि पार्वतीची ही गोष्ट असते. कोणतेही ध्येय आपण जर ठरवलं आणि आपण जिद्दीने ते पार कसं करावं ह्याची कहाणी म्हणजे हरतालिका तृतीया. तर हरतालिका हे व्रत आवर्जून करा.